मधु पौर्णिमा किशोर यांचं म्हणणं असं आहे की मी अनेक वर्ष नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये म्हणजे विशेषतः 2014 नंतर हे सगळं ऐकत आलेले होते आणि आर एस एसच्या गोटामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचे आणि महिलांच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या मी सातत्याने ऐकलेल्या आहेत। त्यावेळी मी एका आर एस एसच्या नेत्याला या संदर्भात विचारलं, तेव्हा तो नेता असं म्हणाला की तुम्ही त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये का लक्ष घालतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। नमस्कार, मी संजय वरकड। आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे। आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा महिलांशी असलेल्या त्यांच्या लैंगिक संबंधाची चर्चा राष्ट्रीय राजकारणात सुरू झालेली आहे। ही चर्चा आत्ताच का सुरू झाली? नरेंद्र मोदी यांच्याविषयी आरोप करणाऱ्यांनी आत्ताचाच वेळ का निवडली? इथपासून ते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून जावे लागणार आहे का आणि त्याच्यासाठी आतूनच पक्षातूनच काही घडामोडी सुरू आहेत का? अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच आपल्याला या विषयावर बोलायचं आहे। खरं तर मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण अशोक खरातचा विषयसुद्धा मुद्दाम चर्चेला घेतला नव्हता, कारण त्यात नवीन अशी काही माहिती आलेली नव्हती। जी माहिती सगळीकडं येते आहे तीच माहिती परत आपण सांगत नाही। त्यामुळं पंतप्रधानांच्या विषयी असलेली ही अत्यंत गंभीर अशी चर्चा देशभरात सुरू असताना त्याच्यावर बोलणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मुख्य मीडियामध्ये याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही, मात्र जे काही घडतं आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे। आपण बघितलं असेल की ट्विटरवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट टाकल्या आणि महिलांची बदनामी केली म्हणून महाराष्ट्रामध्ये 65हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अर्थात ही कारवाई पोलिसांनी केली, पण त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे। मग इतकं गंभीर प्रकरण नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये देशात घडत असताना मोदींवर आरोप करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार कठोर भूमिका का घेत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे। खरं तर कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये हा आपला हेतू आहे या सगळ्या चर्चा करताना, पण नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या नाही तर देशाच्या राजकारणातले किंवा राष्ट्रीय स्तरावरचे काही मान्यवर लोक आहेत। त्यामध्ये एक जण आहेत ते सुब्रमण्यम स्वामी, ज्यांना आपण सर्वच जण ओळखतात, आणि दुसऱ्या एक नाव चर्चेत आत्ता आलेलं आहे, दुसरं नाव जे चर्चेत आलेलं आहे ते आहे मधु पौर्णिमा किशोर। या खरं म्हणजे एक लेखिका आहेत, त्यांना राष्ट्रीय स्तरावर लेखिका म्हणून मान्यता आहे। मोदी नावाचं त्यांचं एक पुस्तक त्यांनी फार पूर्वी लिहिलं होतं आणि त्यांनी आत्ता नरेंद्र मोदींवर स्वतःच हे आरोप केलेले आहेत। त्यामुळे एकेकाळी मोदींच्या सोबत समर्थक असलेल्या आणि आर एस एसशी संबंधित असलेल्या मधु पौर्णिमा किशोर यांनी केलेले हे आरोप अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। मधु पौर्णिमा किशोर यांचं म्हणणं असं आहे की मी अनेक वर्ष नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये म्हणजे विशेषतः 2014 नंतर हे सगळं ऐकत आलेले होते आणि आर एस एसच्या गोटामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचे आणि महिलांच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या मी सातत्याने ऐकलेल्या आहेत। त्यावेळी मी एका आर एस एसच्या नेत्याला या संदर्भात विचारलं, तेव्हा तो नेता असं म्हणाला की तुम्ही त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये का लक्ष घालतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु पुढे जाऊन ते असंही म्हणतात की मी जेव्हा हे पुस्तक लिहिलं त्याआधी मला या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या होत्या, त्यामुळे मी स्वतः भेटून नरेंद्र मोदींना हे पुस्तक देण्याचं धाडस करू शकले नाही। नोकरशहामधला त्यांचा एक लाडका व्यक्ती होता, त्याच्या हस्ते मी हे पुस्तक नरेंद्र मोदींना भेट म्हणून पाठवलं, त्याच्यावर मी स्वतः स्वाक्षरीसुद्धा केली नाही। मधु किशोर यांनी केलेले हे जे आरोप आहे याच्या बाबतीमध्ये आता उलटसुलट चर्चाही सुरू झालेली आहे। काही मान्यवर पत्रकारांनी किंवा देशाच्या राष्ट्रीय वाहिन्यांवर काम करणाऱ्या पत्रकारांनी असं म्हटलेलं आहे की मधु किशोर यांना राज्यसभेवर घेतलं नाही म्हणून त्या अशा पद्धतीचे आरोप करत आहेत। अर्थात हा झाला एक राजकीय मुद्दा, परंतु चित्रा पाठक नावाच्या ज्या ABPमध्ये काम करणाऱ्या पत्रकार आहेत त्यांनी एक ट्विट करून असं माहिती दिली की मधु किशोर यांनी जेव्हा मोदीनामा नावाचं हे पुस्तक लिहिलं होतं त्यावेळी आम्ही त्यांना मुलाखत घेण्यासाठी बोलावलं होतं आणि मोदींच्या संदर्भामध्ये त्यांची जी प्रतिमा आपण सांगत होतो त्याचाच एक भाग म्हणून ही मुलाखत घेतलेली होती। त्यामुळं चित्रा पाठक यांनी एका अर्थाने अशीच कबूल केली की मोदींना राष्ट्रीय मीडिया हा प्रोजेक्ट करत होता। त्या काळामध्ये मधु किशोर या मोदींच्या बाजूने बोलणाऱ्या होत्या आणि लिहिणाऱ्या होत्या। अर्थात
आता मग मधु किशोर यांनी असे जे आरोप करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा म्हणजे ते तर अनेक दिवसांपासून करत आहेत, अनेक वर्षांपासून करत आहेत. पण या अलीकडच्या काळात सुब्रमण्यम स्वामी आणि मधु किशोर यांच्याही आधी म्हणजे 3 महिन्यांपूर्वी कपिल मिश्रा यांनी सभागृहामध्ये हा विषय चर्चेला आणला होता आणि एका मुलीच्या संदर्भामधली त्यांनी माहिती सभागृहामध्ये दिली होती, जी अत्यंत धक्कादायक होती. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाचं हे प्रकरण तसं जुनं आहे, पण त्यांनीही 3 महिन्यांपूर्वीच या चर्चेला तोंड फोडलेलं आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रीय राजकारणामध्ये एप्स्टीन फाईलची चर्चा सुरू होती. त्यामध्ये मोदींचं नाव येऊ शकतं असं म्हटलं जात होतं. हरिदीप पुरींच्या संदर्भातलं आधी काही माहिती त्याच्यामध्ये विस्फोटक माहिती समोरही आली आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर पुन्हा देशात अंतर्गतच मोदींच्या महिलांच्या विषयीची संबंधाची चर्चा राष्ट्रीय राजकारणात सुरू होणं हा काही निव्वळ योगायोग आहे असं राजकीय तज्ज्ञ मानायला तयार नाही. विशेषतः राष्ट्रीय राजकारणामध्ये एक चर्चा सुरू आहे की नरेंद्र मोदींना या पदावरून दूर करण्यासाठी आता हळूहळू एक डाव खेळला जातो आहे आणि त्याचाच हा भाग आहे. मग असं जर असेल तर मधु किशोर यांनी केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवायचा की नाही हा सुद्धा प्रश्न आपल्यासारख्यांना पडतो. कारण हे जर आरोप खरं असतील, गंभीर असतील तर त्या बाबतीमध्ये बाकी सगळे लोक मुख गिळून गप्प का आहेत आणि अशा पद्धतीने एक व्यक्ती आरोप करते आहे आणि स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे की मी हे जे आरोप करते आहे त्या संदर्भामधले पुरावेसुद्धा मी येत्या काही काळामध्ये मी द्यायला तयार आहे. पंतप्रधानांपदावर बसलेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये सातत्याने असे आरोप होत असताना भारतीय जनता पक्षामधले नेते त्याला कुठल्याही पद्धतीचं उत्तर देत नाही, तिथून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही. RSSमधून सुद्धा या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं जातं. याचा अर्थ काय समजावा हा प्रश्न आत्ता अनेकांना पडलेला आहे आणि विशेषतः आगामी काळामध्ये मोदींच्या या सगळ्या सेक्सशी संबंधित असलेल्या गोष्टी किती पुढं जातील, त्याचा ते कोणतं वळण घेतील. इथं अशोक खरात प्रकरणांमध्ये तुम्ही यूट्यूबवर चॅनलवर बोलणाऱ्यांना त्यांना त्यांची माहिती देणाऱ्यांना त्यांच्याकडनं ज्या चुका झाल्या असतील, चुका झाल्या म्हणूनच केला असेल तो भाग वेगळा, पण त्यांच्यावर कडक कारवाई करणारी राज्य सरकार आपण बघतो आहोत आणि एके बाजू दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींवर अत्यंत जबाबदारीने आरोप करूनही त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही किंवा त्याला प्रत्युत्तरसुद्धा दिलं जात नाही. अगदी कायद्याचीच कारवाई करावी असं काही म्हणणं नाही, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून सुद्धा कोणी पुढे यायला तयार नाही. तर यामागं गोडबंगाल काय हे समजून घ्यावं लागणार आहे. नरेंद्र मोदी हळूहळू या सगळ्या प्रकरणाला कशा पद्धतीने टॅकल करतात, भारतीय जनता पक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये उतरतो का आणि मधु किशोर खरंच काही दिवसानंतर आणखीन काही पुरावे देत आहेत का. एक काही व्हिडिओ फिती दाखवल्या जात आहेत जे आपण आता या चॅनलवर दाखवू पण शकत नाही कारण त्या आपल्याकडे नाही पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक खुलासा मला करायचा आहे आणि पण राष्ट्रीय राजकारणामध्ये अशा चित्रफिती फिरता आहेत. आपल्याला ते सांगायचं की या सगळ्या व्हिडिओ फिती फिरता आहेत आणि मग तिथं बदनामी होताना दिसत नाही का सरकारला. आणि असं जर असेल तर त्यामध्ये पोलीस सुमोटो कारवाई का करताना दिसत नाही किंवा केंद्र सरकार हस्तक्षेप का करत नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा काहीतरी शिस्त आहे आणि नरेंद्र मोदींना कदाचित अडचणीत आणण्यासाठी हे जर चाललेलं असेल तर मग यांनी केलेले आरोप खोटे आहे असं मानावं लागेल आणि यांनी केलेले आरोप जर खरे आहेत असं मानावं तर राष्ट्रीय मीडिया मूग गिळून गप्प का बसतो आहे आणि विरोधकसुद्धा हा मुद्दा तितक्या द्वेषाने पुढं का नेत नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण सुब्रमण्यम स्वामी सातत्याने अशा पद्धतीचे विधानं करतात म्हणून त्यांची एक लौकिक तसं झालेलं आहे की ते विधानं करतात. कदाचित त्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष केलं तर लोकांना लक्षात येतं की ते सुब्रमण्यम स्वामींच्या विधानांकडे लक्ष केलं, ते वादग्रस्त विधानं करतात. पण त्यांचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही मला एकदा खटला माझ्यावर दाखल करून दाखवा आणि मी त्याला पुराव्याला निश्चित सिद्ध करून दाखवतो असं सुद्धा चॅलेंज सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. त्यांचे सगळे व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघू शकता कारण ते आपण या सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये मुद्दाम दाखवणार नाही कारण ते सगळीकडे अवेलेबल असे व्हिडिओ आहेत. मधु किशोर यांनी केलेले सुद्धा आरोप सगळीकडे उपलब्ध आहेत. पण आपल्याला हे प्रकरण समजून घेताना या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे काय म्हणतात त्याला थिंक टँक आहे तो कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाला हाताळतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.